नाशिक जिल्ह्यामध्ये आपण जी विचारजागर स्पर्धा परीक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारजागर स्पर्धा परीक्षा आयोजित केली होती, याचं तृतीय पारितोषिक जात आहे। म्युझिक नहीं क्या म्युझिक? अरे म्युझिक नहीं बजेगा क्या? अच्छा लगेगा। नाव सांगायचं का? काय वाटतं कुणाला बक्षीस मिळेल? मुलगा की मुलगी? मुली? अरे बापरे, एवढा कॉन्फिडन्स? अभय सरांनी 10,000 रुपयाच्या पारितोषिकाचं सांगितलं आहे। 10,000चं पारितोषिक जात आहे निफाड तालुक्यामध्ये। आणि त्या विद्यार्थिनीचं नाव आहे आदिती नवनाथ ताडगे। आदिती नवनाथ ताडगे, माधवराव लक्ष्मणराव जाधव, शाळा निफाड। एकदा जोरदार टाळ्या आदितीसाठी। जोरदार टाळ्या आदितीसाठी। आदिती नवनाथ ताडगे, माधवराव लक्ष्मणराव जाधव। इयत्ता 9वीची विद्यार्थिनी, तृतीय पारितोषिक 10,000 रुपयाचं। मी सगळ्या इलाइट ग्रुपला थँक्यू देऊ इच्छिते आणि मला एवढं मोठं लेट ML जाधव कन्या विद्यालय, पिंपळगाव बसवंत। तिचे आई वडील आलेत का? आई वडील शाळेचे शिक्षक, सन्माननीय कुलगुरू त्यांना भेटू इच्छितात। शाळेचे शिक्षक कोण आहेत का? तृतीय पारितोषिक रुपये 10,000 सेपरेट 10,000 दिला। 10,000 हे आणखी एक 10,000 आणि मग दुसरं पारितोषिक 50 आणि पहिलं पारितोषिक 1। दुसरं पारितोषिक जात आहे कोण असेल? मुलगा की मुलगी? मुलगी? अरे काय, तर दुसरं पारितोषिक जात आहे शहराला, सॉरी तृतीय क्रमांकाचं म्हणजे दुसरं 10,000 रुपयाचं। कुमारी समीक्षा संदीप सोनवणे, जनता विद्यालय नाशिक। तिच्यासोबत तिचे आई वडील आले असतील तर त्यांनाही बोलून घ्या, शिक्षक असतील तर तेही या। कुमारी समीक्षा संदीप सोनवणे, जनता विद्यालय नाशिक। हे इयत्ता 9वी हे आम्हाला आता कळतंय, कारण की आपण कुठल्याही प्रकारचा ज्यावेळेस रिझल्ट आपल्याकडे येतो प्रश्नपत्रिकेमध्ये इयत्ता वगैरे टाकलेली नसते। तर 10,000 रुपयाचं पारितोषिक समीक्षा संदीप सोनवणे, जनता विद्यालय नाशिक। हिमराब समंदर है बाकी है किनारे, हिमराब समंदर है बाकी है किनारे, हिमराब समंदर है बाकी है किनारे, हिमराब समंदर है बाकी है किनारे। हॅलो, माझं नाव समीक्षा, मी जनता विद्यालय या शाळेतून आहे। मी या एक्झामसाठी खूप ट्राय केलं होतं, म्हणजे मला एक्झामबद्दल माहीत नव्हतं, पण आमच्या शाळेत जेव्हा आले होते हे तेव्हा मी ॲब्सेंट होती। मी माझ्या फ्रेंडकडून ह्या गोष्टीविषयीची माहिती घेतली, तिने पण मला खूप सहकार्य केलं। मग त्यानंतर मी ह्या परीक्षेत भाग घेतला। ह्या परीक्षेत भाग घेतल्यावर मला त्या परीक्षेविषयीची माहिती मिळू लागली आणि आता खूप आनंद होतो, म्हणजे बोलू शकत नाही।
पुढच्या स्पर्धेत नक्कीच भाग घेणार मी. आणि तुम्ही पण नक्कीच भाग घ्या. पवननगर मॅडमची शाळा आहे पवननगर. माझ्या शाळेला पारितोषिक मिळालं याचा मला आनंद झाला. मला आत्ताच कळालं ती माझ्या शाळेची आहे आणि माझी शाळा जनता विद्यालय. आणि मला अभिमानाने अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. ज्या शिक्षकांनी मला 10वी पर्यंत शिकवलं आणि आईप्रमाणे शिकवत गेल्या त्या शिक्षिका देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि पुनश्च एकदा अभिनंदन विद्यार्थिनीचं. आणि अशाच प्रकारचे शाळेमध्ये जेव्हा आम्ही येतो त्यावेळेस पालकांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना असा प्रोत्साहन दिलं तर निश्चितच पुढची पिढी आपली छान घडणार आहे. आणि आता आपण वळूयात पुढच्या तृतीय पारितोषिकाच्या 3ऱ्या क्रमांकाकडे. तृतीय पारितोषिक रुपये 10,000. The prize goes to मुलगा का मुलगी, शहर की गाव, कुठल्या तालुक्याला मिळालं असेल तर तृतीय पारितोषिक जाते देवळा तालुक्याला. ते जात आहे इंदिरा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना. अजून बाकी सस्पेन्स तो अभी बाकी है. तर देवळा तालुक्यातील इंदिरा गांधी विद्यालय आणि पारितोषिक जात आहे ओंकार श्रीकांत आहे रुपये 10,000. ओंकार आहे याचे आईवडील आणि हा धनादेश हा चेक माननीय कुलगुरू तसेच सर यांच्या हस्ते रुपये 10,000चा चेक देण्यात येतोय. इलाइट सर्टिफिकेशन अँड सोल्युशन्स देवळ्याचे सर आहे. देवळ्याचा नंबर आहे. येवा ओंकार श्रीकांत आहेत याच्या पालकांना काही बोलायचं. मान्य कुलगुरू काही बोलू इच्छितात. हॅलो, आम्ही खूप म्हणजे अतिशय दुर्गम भागातून येतोय आम्ही आणि आमची शाळा आहे ना तर म्हणजे माझ्या घरापासून 6 किलोमीटर आहे. तर आम्ही कंटिन्यू अपडाऊन करून आमच्या मुलाला शाळेत सोडणं, शाळेतून आणणं आणि रस्ता एवढा खराब आहे आमचा. आता पावसाळ्यामध्ये गाडी चालवणं सुद्धा शक्य होत नाही आणि त्याची एवढी जिद्द आहे अभ्यासाबद्दल तर तो म्हणजे त्याला काही सांगायचं कामच नाही. तो कंटिन्यू अभ्यास करत राहतो आणि त्याचं स्वप्न खूप मोठं आहे आणि मी त्याच्या स्वप्नासाठी माझं सर्व काही मी पणाला लावून त्याच्यावर खूप विश्वास आहे. तर करणार आहे आणि तो करेल. त्याचं स्वप्न तो 100% पूर्ण करून दाखवेल आणि त्याचं म्हणजे खूप काही आहे. ह्या देशासाठी पण खूप काही करण्याची त्याच्यामध्ये खूप मोठी जिद्द आहे आणि तो करेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. मी पण शेती करतो. आमची एकदम म्हणजे अतिशय अल्पभूधारक शेतकरी. मी माझ्याकडे 3 एकर शेती आणि मला पाणी नाही. फक्त मला 6 महिने पाणी राहतं एवढंच मी सांगतो. आणि खूप 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 कष्ट घे माझे पण आणि माझं सर्वस्व मी माझ्या मुलासाठी देणार आहे. किती त्याला काही लागो भले माझे स्वप्न नाही पूर्ण झाले चालेल पण मी त्याच्या माध्यमातून माझे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. एवढं मी सर्व इलाइट ग्रुपना थँक्यू म्हणतो की त्यांनी मला हे बक्षीस मिळवण्यासाठी ही परीक्षा आयोजित केली म्हणून खूप थँक्यू. माझा मुलगा खूप हुशार आहे. त्याचं स्वप्न IAS होण्याचं आहे. दुर्गम भागातील आहोत पण मुलाचं स्वप्न IAS बनायचं आहे असं सांगतो तो. आम्ही त्याच्यासाठी सर्व पणाला लावू पण आमच्या मुलासाठी सर्व शिकू. थँक्यू. कुमार ओंकार श्रीकांत आहे
तृतीय पारितोषिक रुपये 10,000. अभिनंदन. थँक्यू. देवळाचे शिक्षक आवर्जून वरती आले बरं का. त्यांची शाळा आहे का? क्या बात. तो दिल थाम के बैठिए. 50,000 का सवाल है, 2 नंबर का सवाल. क्या लगता है? काय वाटतं? मुलगा का मुलगी? शहर का गाव? आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रुपये 50,000 ते जात आहे. आवाज जरा ऐकायला येतो का आवाज? हा नाही वाजव तो वाजव. तर पारितोषिक जात आहे येवला तालुका. येवला तालुक्यातील उंदीरवाडी गाव, न्यू इंग्लिश स्कूल, सृष्टी बापू क्षीरसागर. रुपये 50,000. सृष्टी बापू क्षीरसागर रुपये. भारताचा पहिला महूच्या मातीत निखरला झाला भारी पडला. येवला तालुक्यातील उंदीरवाडी अतिशय रुपये 50,000. सध्या तर मी हवेत आहे, खूप आनंद होतोय मला. आणि हा माझा सेकंड अटेम्प्ट आहे. दुसरं म्हणजे जेव्हा मी महात्मा फुलेंची जी स्पर्धा परीक्षा दिली तेव्हा मला 100पैकी 82 मार्क होते. थोडेसे मार्कवरून मी खूप रडले होते घरी. आणि परत नंतर मी ठरवलं की दुसऱ्या परीक्षेमध्ये मी नक्की करेल. आणि मी ते केलं. मला स्वतःचा खूप अभिमान. जसं या देवळा गावात तालुक्यातील ज्या शेतकरी मित्रांनी जसं सांगितलं तशीच माझी मुलगी. चला विद्यार्थ्यांचं अभिनंदन. हे आनंद अश्रू आहेत की एका बापाला मुलीचं कौतुक आणि आपल्या मुलीने 50,000 रुपयाचं पारितोषिक जिंकलेलं आहे. तर पुन्हा एकदा अभिनंदन. आपण भेटूयात सविस्तर. हे आनंद अश्रू हे बघून आम्हालाही गेवरल्यासारखं होतं. म्युझिक इसके पहले कि मैं रो दूं. जात आहे 1 लाखाचं नाशिक जिल्ह्यासाठी. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्याने खूप मेहनत केली ते शहरासाठी, तालुक्यासाठी, नाशिकसाठी, महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे की 1 लाख रुपयाचं पारितोषिक त्या विद्यार्थ्याला मिळणार आहे. आणि ते पारितोषिक जात आहे न्यू मराठा हायस्कूल गंगापूर रोडला कोमल टिकाराम चौधरी. एकदा तिच्यासाठी जोरदार टाळ्या. 1 लाख रुपयाचं पारितोषिक कोमल टिकाराम चौधरी, न्यू मराठा हायस्कूल गंगापूर रोड. तिचे शिक्षक असतील, पालक असतील, कृपया त्यांनी पुढे यावं. कोमल टिकाराम चौधरी, न्यू मराठा हायस्कूल गंगापूर रोड. Bye.
पारितोषिक मिळालं त्यांनी चेक घेऊन वरती यायचं आहे. एक सामायिक फोटोग्राफ काढूया. तत्पूर्वी 1 लाख पारितोषिक विजेती विद्यार्थिनी आपल्यासमोर बोलेल. सर्व सहभागींचं कौतुक. आता त्यांच्या वतीने ही विद्यार्थिनी बोलेल. नमस्ते, मी कोमल टीकाराम चौधरी. आज इथे पारितोषिक भेटतंय. मला आता विश्वासच बसत नाहीये. मी ही परीक्षा पहिल्यांदा दिली आहे आणि माझा प्रथम उद्देश हाच होता की मी परीक्षेत क्रमांक मिळवावा. पण जेव्हा मी पुस्तक हातात घेतलं आणि पुस्तकामध्ये हिंदू कोड बिल, पुणे करार हे वाचत गेली, त्याच्यानंतर मला एकदाही वाटलं नव्हतं की मी पारितोषिक मिळवलं किंवा नाही मिळवलं, माझ्यासाठी समानच होतं. कारण जे विचार माझ्या मनात रुजले, आंबेडकरांचे जे विचार पोहोचायला हवे होते ते सर्वांपर्यंत पोहोचले. आम्ही मैत्रिणीमध्ये हा ग्रुप स्टडी करायचो आणि आमचा विषय हाच राहायचा की आंबेडकरांनी हे केलं, आंबेडकरांनी ते केलं, आंबेडकरांचे विचार इतके उत्कृष्ट होते. मी फक्त थँक्यू म्हणू शकते आणि पुस्तक वाचल्यानंतरची माझी हीच प्रतिक्रिया होती. फक्त कृतज्ञतेची भावना होती. थँक्यू. आत्तापर्यंत मी खूप वेळेस असं म्हणजे प्रयत्न केला की मुलीसाठी शैक्षणिकरित्या काहीतरी समजावून सांगावं, पण ते माझं सर्व काम मिसेसनेच केलं. कारण ती टीचर आहे. मी माझ्याकडनं काही ते शक्य झालं नाही कधी. पण आयुष्यात माझं एकच म्हणणं आहे की बेटा तू जे काही कमवशील ते 1% स्वतःसाठी आणि 99% समाजासाठीच कर. कारण ज्या क्षणाला आपण इथून जाऊ त्या क्षणाला सर्व हे सोडून जाणार आहोत. त्यामुळे जे पण तू आयुष्यात नावलौकिक करशील ते समाजाला कुठेतरी कामात येईल याची तू सर्वस्वी म्हणजे आपल्या मनात हीच कल्पना ठेव. हेच माझं म्हणजे उद्देश आहे. आणि धन्यवाद सर. मला तरी असं वाटतं की म्हणजे की ह्या ज्या एक्झाम आहेत कॉम्पिटेटिव्ह या सतत आणि प्रत्येक म्हणजे शाळेवाईज आणि याचा स्तर इतका वाढावा की जसं आपण 10 लाख लोक एखाद्या परीक्षेसाठी बसतो तसं हे कोट्यवधी लोकांनी ह्या परीक्षेत बसावं अशी माझी इच्छा आहे. मी माननीय कुलगुरूंना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द ह्या विजेत्यांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी म्हणावे. बक्षीस मिळालं त्या चौधरी मुलीने हे सगळं स्पष्ट केलंय की फक्त बक्षीस नाही तर त्याच्या पलीकडे मला आपल्या या सगळ्या स्कॉलरला इथे पारितोषिक मिळालेलं आहे. ते 500चे 500 सुद्धा तितकेच तोडीचे आहे. त्यांच्यातून पारितोषिक मिळाले त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पुढे त्यांच्या जीवनाला आणि आताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे समाजाला या सगळ्या विचाराचा फायदा हो आणि समाजामध्ये शांती. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे. इलाइट सर्टिफिकेशन आणि इनोव्हेटिव्ह सोल्युशनने हा सोहळा आयोजित केला आणि या सोहळ्यासाठी माननीय कुलगुरू सर, प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला टिळक सर हे आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचे इलाइट सर्टिफिकेशन आणि इलाइट सर्टिफिकेशन आणि इनोव्हेटिव्ह सोल्युशन तर्फे मी आभार व्यक्त करते. त्यासोबतच आजचे विजेते ज्यांनी 1,50,000 आणि 10,000 रुपयाचं पारितोषिक जिंकलं त्या सर्व विद्यार्थ्यांचे देखील खूप कौतुक आणि अभिनंदन. आणि आपल्या विद्यार्थ्याला पालक आणि शिक्षक इथे घेऊन आलात, प्रमाणपत्र मेडल कलेक्ट केलं. आजचा हा आगळा वेगळा सोहळा तुम्ही
उपस्थित राहून ऐकलात, बघितलात. त्यामुळे आपले सर्वांचे, पालकांचे, शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार. आणि यानंतर आपण जी परीक्षा घेऊन आलेलो आहोत ती महात्मा गांधी विचार जागर स्पर्धा परीक्षा. त्या स्पर्धा परीक्षेसाठी आपल्या पाल्यांना उत्स्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्या. बाहेर फॉर्म ठेवलेले आहेत. ज्यांना फॉर्म ऑफलाईन भरायचा आहे ते फॉर्म भरू शकतात. आणि आजच्या महात्मा गांधी विचार जागर स्पर्धा परीक्षेची रजिस्ट्रेशन हे आजपासून सुरू झालेले आहे. म्हणून तुम्ही त्वरित देखील रजिस्ट्रेशन करू शकतात. आणि महात्मा गांधींचे जसे बाबासाहेबांचे विचार जाणून घेतले त्याच पद्धतीने महात्मा गांधींचे विचार देखील आपण जाणून घेऊ शकतात आणि आपली पुढील पिढी सक्षम करू शकतात. कुछ भी आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. गुजरे ऐसी हर रात रात हो ख्वाहिशों से बात बात आशाएं, लेकर सूरज से आग आग गाए जा अपना राग राग आशाएं.